नमस्कार मंडळी, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपल्या भारत देशामध्ये कृषी मालाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होत असतं. कृषी मालाच्या उत्पादनामध्ये भारत देश नेहमीच आघाडीवरती राहिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फळं, पालेभाज्या, धान्य याचं उत्पादन होतं. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिली तर आपण आपल्या देशाची, राज्याची गरज भागवून उर्वरित आपला जो शेतीमाल आहे तो बाहेरच्या देशामध्ये निर्यात करतो. यामध्ये तुलनेने चांगल्या प्रकारे प्रगतीसुद्धा आहे आणि यासाठी राज्य आणि केंद्र शासन नेहमी प्रोत्साहन देत असतं. पण मंडळी, अजून आपण काही प्रयत्न केले आणि काही योजनांचा फायदा घेतला तर आपण आपला शेतीमाल हा बाहेरच्या देशांमध्ये निर्यात करू शकतो, चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा मिळवू शकतो. आणि आपण आत्तापर्यंत सुमारे 198 देशांमध्ये आपण निर्यात करत आलेलो आहोत. या निर्यातीच्या टक्क्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ करण्यासाठी आपण काही पावलं उचलण्यासाठी आज आपण एका खास विषयाचं आयोजन आजच्या आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमासाठी केलं आहे. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातून कृषी निर्यातीची सद्यस्थिती आणि संधी. आपला आजचा विषय स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय, महाराष्ट्रातून कृषी माल निर्यातीची सद्यस्थिती आणि संधी. या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे सतीश वराडे सरांना. सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्ते मंडळी, सतीश वराडे सर हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे या ठिकाणी निर्यात विभागामध्ये व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. सरांना या क्षेत्रातील 18 वर्षांहून अधिक असा अनुभव आहे. सरांनी या निर्यात विषय संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोकॉल विकसित संदर्भात योगदान दिलं आहे. राज्यातील कृषी मालाची निर्यात वृद्धी करण्याकरता विविध आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सरांनी सहभाग नोंदवलेला आहे. वाशी येथील विकरण सुविधा केंद्राचे सर प्रमुख म्हणून सरांनी कामकाज जे आहे ते बजावलं आहे आणि जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, थायलंड या ठिकाणी सरांनी अभ्यास दौरे केलेले आहेत. या अनुषंगाने सर आज आपल्याला या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. मंडळी, हा कार्यक्रम फोन इन लाईव्ह या स्वरूपाचा असल्यामुळं तुम्ही या कार्यक्रमात आपले प्रश्न थेट विचारू शकता. त्यासाठी तुम्हाला आमचे दूरध्वनी क्रमांक लागतात. आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, प्रारंभी आपल्या भारत देशातील आणि राज्यातील कृषी मालाची उत्पादनाची स्थिती काय आहे? जागतिकीकरण आणि जागतिक व्यापारातील कृषीविषयक तरतुदीमुळे आज आपल्याला देशाला आणि राज्याला कृषी माल निर्यातीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये राज्यामध्ये जी रोजगार हमी योजना या अंतर्गत जे फळबाग लागवड कार्यक्रम, महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला गेला, त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आज फळं आणि भाजीपाल्याच्या लागवडीखालील क्षेत्राची वाढ झालेली आहे. यामध्ये सांगायचं झालं तर देशामध्ये आज फळांच्या लागवडीखाली जवळपास 67 लाख हेक्टर एवढं क्षेत्रफळ असून महाराष्ट्रामधलं जवळपास एक 8.45 लाख हेक्टर एवढं क्षेत्रफळ आहे. आणि यातून देशामध्ये फळाचं उत्पादन जवळपास 1020 लाख मेट्रिक टन एवढं आहे आणि महाराष्ट्राचं जवळपास 155 लाख मेट्रिक टन आहे. यामध्ये भाजीपाल्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भाजीपाल्याच्या केसमध्ये आपल्याला आपलं देशाचं क्षेत्रफळ हे जवळपास 103 लाख हेक्टर एवढं आहे आणि तेच आपल्या महाराष्ट्राचं जवळपास 7.45 लाख हेक्टर एवढं आहे. यातून भाजीपाल्याचं उत्पादन देशामध्ये 1885 लाख मेट्रिक टन एवढं घेतलं जातं. तेच आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण 147 लाख मेट्रिक टन एवढं भाजीपाल्याचं उत्पादन घेतो आहे. आता यामध्ये आपण जर का क्षेत्रफळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भौगोलिकदृष्ट्या जगामध्ये भारताचा क्षेत्रफळामध्ये 7वा क्रमांक लागतो. यामध्ये लागवडीखालील क्षेत्राबद्दल सांगायचं तर 53% क्षेत्रफळ हे लागवडीखालील आपल्या देशामध्ये आहे आणि तेच इतर जे देश आहेत, मोठी देश आहेत, त्या देशांमध्ये चीनचं जे लागवडीखालील क्षेत्र आहे हे जवळपास 11 ते 12% आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचं 6% आहे, रशियाचं 7.5% आहे, अमेरिकेचं जवळपास 5% आहे. तर अशा पद्धतीची ही लागवडीखालील परिस्थिती आहे. आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर चीनचं कृषी मालाचं उत्पन्न जे आहे जवळपास 1085 अमेरिकन बिलियन डॉलर एवढं आहे आणि आपल्या देशाचं हे जवळपास 276 बिलियन अमेरिकन डॉलर एवढं आहे. त्यामुळे उत्पादनाच्या क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये आपला 53%, चीनचं 12%, तथापि त्यांचं उत्पन्न हे आपल्यापेक्षा 4 ते 5 पटीने जास्त आहे. तर नक्की यात काम करण्याच्या संधी आपल्याला याच्यामध्ये आहेत. आपण भारताचा जगामध्ये जर उत्पादनाच्या बाबतीत जर काही क्रमांक बघितला तर बऱ्याच ठिकाणी आपण पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाला आहोत, ज्यामध्ये जसं मसाल्याचे पदार्थ आहेत, डाळी आहे, दूध आहे, चहा आहे, काजू आहे, यामध्ये आपला जगामध्ये पहिला क्रमांक लागतो उत्पादनामध्ये.
तेच फळं भाजीपाला आहे, तेलबिया आहे, ऊस, कापूस, त्यानंतर गहू, तांदूळ यामध्ये बी जगामध्ये दुसरा क्रमांक आहे. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे उत्पादनामध्ये आपलं नक्कीच नंबर याच्यामध्ये आहे. बरं. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देशामध्ये 53% क्षेत्रफळ लागवडीखाली आहे. वातावरणसुद्धा खूप अनुकूल असं वातावरण आहे. मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला यापेक्षा जास्तसुद्धा काही उत्पादकता वाढवण्यासाठीचं, उत्पादन वाढवण्यासाठीचं आणखी आपल्याला काम करता येऊ शकणार आहे. त्यासाठी सुद्धा संधी आपल्याला आहेत. आपण राज्याचं पूर्ण धान्याचं जर क्षेत्रफळ बघितलं, धान्य लागवडीखाली, तर जवळपास 170 लाख हेक्टर एवढं आहे आणि त्यातून 1154 लाख मेट्रिक टन एवढं आपण पूर्ण कृषीमाल आपल्या राज्यामध्ये निर्माण करतोय. अच्छा, एकूणच जर ही आकडेवारी पाहिली तर आपण धान्य असेल, फळबागा असतील किंवा भाजीपाला असेल, या सगळ्यामध्ये अव्वल स्थानी आहोत उत्पादनामध्ये. बरोबर. खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन महाराष्ट्रातून, देशातून या कृषी मालाचं होताना दिसून येत आहे. बरोबर. आता यामध्ये निर्यातीची सद्यस्थिती काय आहे आपण जाणून घेऊयात, पण आपण त्याआधी घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण महाराष्ट्रातून कृषी निर्यातीची सद्यस्थिती आणि संधी या विषयावर चर्चा करतोय. वराडे सर, आपल्याला यापूर्वी तुम्ही विश्रांतीपूर्वी सांगितलं की कृषी उत्पादन जे आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, ते कशा पद्धतीने होतं आहे, पण निर्याती संदर्भातील जर सद्यस्थितीचा आढावा घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल? यामध्ये भारताचं जागतिक व्यापार संघटनेचं सदस्यत्व आणि कृषी क्षेत्राचं जागतिक व्यापारातील समावेश यामुळे कृषी मालाच्या निर्यातीसाठी खूप मोठ्या प्रमाणात संधी आपल्याला देशात आणि राज्याला उपलब्ध आहेत. यामध्ये जवळपास आपण सांगितलंच की 198 देशांना कुठला ना कुठला तरी कृषीमाल आपण, विविध कृषीमाल आपण निर्यात करतोय आणि यामधनं जवळपास 14 ते 15 देशांना आपण एकूण निर्यातीच्या 60% माल आपण निर्यात करतोय. हो. यामध्ये आपण 2020-21चं जर आकडेवारी बघितली तर जवळपास आज आपण 407 लाख मेट्रिक टन एवढा कृषी माल आपण 2020-21 मध्ये निर्यात केला आणि त्यातून आपल्याला $41 बिलियन एवढं परकीय चलन आपल्याला याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे. या निर्यातीमध्ये हा निर्यात नक्की कुठल्या कुठल्या देशांना होते तर ही निर्यात प्रामुख्यानं मध्य पूर्व आशियाई देश आहे, त्यानंतर दक्षिण पूर्व आशियाई देश आहे, त्यानंतर युरोप आहे, आफ्रिका आहे. या वेगवेगळ्या खंडांमध्ये आपण आपली कृषी मालाची निर्यात करतो आहे. आणि आपण उत्पादनामध्ये बघितलं की आपला उत्पादनामध्ये पहिला क्रमांक आहे, परंतु निर्यातीमध्ये आपला जर क्रमांक बघितला तर जगामध्ये आपला 13वा क्रमांक आहे. 13वा क्रमांक असल्यामुळे आपल्याला अजूनही यामध्ये काम करण्याची संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आणि आता आपण जर निर्यातीच्या बाबतीतला आकडेवारी जर बघितली तर एक ग्राफ आहे आपल्याकडे. हा ग्राफ मी आता स्क्रीनवर आपल्या समोर आहे. याच्यामध्ये लक्षात येईल की आपण 1991 पासून, जेव्हापासून आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन पॉलिसी आपल्या देशामध्ये अडॉप्ट केली आहे, तेव्हापासून खऱ्या अर्थानं कृषी माल निर्यातीला सुरुवात झालेली आहे. ही निर्यात पुढे वाढत गेलेली आहे, ग्राफमध्ये दिसते आपल्याला. आणि ही निर्यात पुढे एक्सपोनेन्शियल पद्धती वाढलेली आहे. 2020-21 मध्ये सर्वात हायेस्ट आपली निर्यात होती. जवळपास आपली आता लेटेस्ट निर्यात ही $41.25 बिलियन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाचा काळ होता पण तरी सुद्धा या कालावधीमध्ये आपली निर्यात वाढलेली आहे. हे नक्की एक भूषणावह आहे, म्हणायला हरकत नाही. आणि याच्यामधनं महाराष्ट्राचा पण शेअर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि यानंतर पुढचा जो भाग जो आपल्यासमोर मला ठेवासा वाटतो, जो एक ग्राफ आपल्यासमोर मी आता पुन्हा आपल्यासमोर ठेवतोय, याच्यामध्ये 1987-88 पासूनच्या निर्यातीचा हा आलेख आहे. आणि यामध्ये असं लक्षात येईल आपल्या की याच्यामध्ये हिरव्या रंगाचे दाखवलेलं आहे हे विकसनशील आणि अविकसित देशांना केलेल्या कृषी मालाची निर्यात आहे, आणि पिवळ्या रंगामध्ये जे दाखवलेलं आहे ते विकसित देशांना कृषी मालाची निर्यात दाखवलेली आहे. आता विकसनशील देशांना झालेली जी निर्यात आहे ही मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आहे, परंतु विकसित देशांची निर्यात जी आहे ही आपली हळूहळू वाढत गेलेली आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की आपण जेव्हा विकसित देशांना निर्यात करतोय तर तेव्हा त्या निर्यात करत असताना आपल्याला त्यांचे जे नॉर्म्स आहेत, आंतरराष्ट्रीय त्या बाजारपेठेचे नॉर्म्स आहेत, हे खूप स्ट्रिंजंट असतात. आणि त्यामुळे आपल्याला सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत, आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागतं. आणि त्यामुळे ही आपली जी निर्यात आहे ही निर्यात विकसित देशांमध्ये हळूहळू प्रमाणात वाढलेली आहे. आपण या मुद्द्याकडे परत येऊयात. आपल्याला एक फोन येतोय. नीरज घागरे आपल्याला फोन करतायत वर्ध्याहून. ओके, नमस्कार नीरजजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार, बोला. माझा असा प्रश्न होता की टरबूजाची निर्यात कशी करावी व त्याची पॅकिंग
त्याची पॅकिंग व समोर देशामध्ये कशी विकायची याबद्दल मला माहिती हवी आहे. बर चांगला प्रश्न आहे तुमचा. आणि ऑफ सीझन मधले टरबूज विकायचे आपल्याला. बर बर आपला प्रश्न समजलेला आहे सर, काय सांगाल? टरबुजाची सुद्धा निर्यात आपल्या देशातनं मोठ्या प्रमाणात होते आहे. प्रामुख्याने ही निर्यात मध्यपूर्व आशियाई देश जे आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला सौदी अरेबिया, ओमान, कतार, बहारीन, कुवैत या देशामध्ये आपली ही टरबुजाची निर्यात होत असते. आणि या निर्यातीमध्ये जे आपण प्रश्न विचारला, पॅकिंग कसं असलं पाहिजे, तर निर्यातीचं पॅकिंग हे नॉर्मली नायलॉन मेश बॅगमध्ये ही निर्यात केल्या जात असते. मोठ्या साईजचे जर असेल टरबूज तर 3.5 ते 4 किलोपर्यंतचं जर टरबूज असेल तर त्याचं नायलॉन मेश बॅगमध्ये निर्यात केल्या जाते. आणि टरबूज जर छोटं असेल, जे 1 ते 1.5 किलोपर्यंत टरबूज असेल, तर हे कुरुगेटेड फायबर बॉक्समध्ये सुद्धा 13 किलोच्या फायबर बॉक्समध्ये हा निर्यात करण्याचं केल्या जात असते. अशा पद्धतीची याची एक टरबुजाची परिस्थिती आहे. बरोबर. यापूर्वी आपण कृषी मालाची निर्यातीची सद्यस्थिती या विषयावर बोलत होता. बरोबर. यामध्ये पुढे काय सांगाल सर? यामध्ये आपल्याला मी आपल्याला ग्राफमध्ये दाखवलं की विकसित आणि विकसनशील देशांची निर्यात कशी होते हे आपल्याला आपण आता बघितलं आहे. त्यानंतर ही निर्यात नक्की कोणत्या कोणत्या कृषी मालाची होत असते हे पण आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. तर यामध्ये एक टेबल आपल्यासमोर, आपल्या ग्राफमध्ये टेबल आपल्यासमोर आहे. याच्यामध्ये ताज्या फळांची जी निर्यात आहे, जवळपास 5,600 कोटी रुपयाची निर्यात ही आपण आपल्या देशातून करतोय. त्यानंतर भाजीपाल्याची निर्यात जवळपास 5,300 कोटीची निर्यात होते आहे. त्यानंतर मसाल्याच्या पदार्थाची 29 ते 30,000 कोटी रुपयाची निर्यात देशातून होते आहे. त्यानंतर बिगर बासमती तांदूळ आहे, ते सुद्धा 35,000 कोटी रुपयाचा आहे. त्यानंतर बासमती तांदूळ हा सुद्धा 29,000 कोटी रुपयाचा आहे. अशा पद्धतीने विविध कृषी माल आपल्या देशातून आपण निर्यात करतोय. आणि इव्हन फुलंसुद्धा, जे राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात होतात, अशी फुलंसुद्धा आपल्या देशातनं जवळपास 550 ते 600 कोटी रुपयाची फुलं आपण देशातून निर्यात करतोय. अशा पद्धतीचं हे निर्यातीचं चित्र आहे. याच्यामध्ये जवळपास 2.5 लाख कोटी रुपयाचं निर्यात आपण आपल्या देशातून दरवर्षी करतोय. आणि कोरोनाच्या काळात सुद्धा ही निर्यात वाढलेली दिसते आपल्याला. मागच्या वर्षी 19-20 मध्ये 1.56 लाख होती, आता ती 2.05 कोटी एवढी झालेली आहे. तर यात नक्कीच आपल्याला याच्यामध्ये काम मोठ्या प्रमाणात होते आहे हे आपल्याला दिसते आहे. बरोबर. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो ही निर्यात नक्की खंडनिहाय जर बघायचं म्हटलं तर कोणत्या कोणत्या खंडामध्ये होते हे सुद्धा आपल्यासमोर एक ग्राफ आपल्यासमोर आहे. याच्यामध्ये आपण मध्यपूर्व आशियाई देशांना जवळपास 30% आपली निर्यात करतो. मग या मध्यपूर्व आशिया देशामध्ये कोणकोणते देश येतात, तर मग त्यामध्ये सौदी अरेबिया आहे, UAE आहे, त्यानंतर ओमान, कतार, बहारीन, कुवैत हे देश याच्यामध्ये मध्यपूर्व आशियाई देशामध्ये येतात. त्यानंतर 33% निर्यात ही दक्षिण पूर्व आशियाई देश आहेत, इथे आपली निर्यात होते, ज्यामध्ये श्रीलंका, बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, हाँगकाँग या देशांचा समावेश आहे. बरोबर. आणि त्यानंतर 28% निर्यात ही आफ्रिकेला आपली होते, ज्यामध्ये प्रामुख्यानं दक्षिण आफ्रिका आहे, त्यानंतर झांबिया आहे, इथिओपिया आहे, कोलंबिया आहे. तर या देशांना आपली आफ्रिका खंडामध्ये निर्यात होते. 5% निर्यात ही आपण युरोपमध्ये करतो, ज्यामध्ये इंग्लंड आहे, नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी हे देश आहेत. आणि 4% निर्यात ही आपण अमेरिकेला करतो, ज्यामध्ये उत्तर अमेरिका आणि त्यानंतर कॅनडा असा हा भाग आहे. अशा प्रकारे खंडनिहाय निर्यात ही आपण आपल्या देशातून करतोय. आणि त्यानंतर मग देशनिहाय जर आपण त्याच्या परकीय चलनानुसार जर काढला, आतापर्यंत आपण त्याच्या व्हॉल्यूमनुसार बघतोय, आता जर का आपल्याला परकीय चलनानुसार बघायचं असेल तर आपली निर्यात ही प्रामुख्यानं बांगलादेशमध्ये होते. 9% निर्यात आपण आपल्या देशातून बांगलादेशला करतो, 8% निर्यात ही आपण चीनला करतोय, आणि त्यानंतर 60% अमेरिकेला होते, 5% सौदी अरेबिया आणि UAE मध्ये होते आहे, आणि इराण, त्यानंतर इंडोनेशिया, नेपाळ या देशामध्ये जवळपास प्रत्येकी 4% अशा पद्धतीचं हे एकूण निर्यातीचं चित्र आहे. म्हणजे ह्या 14 ते 15 देशामध्ये आपण 60% कृषी मालाची निर्यात आपल्या देशातून करतो आहे. ही आज आपल्या कृषी मालाच्या निर्यातीची परिस्थिती आहे. हां, एकूणच हे सगळे आकडे आणि हे जर आलेख आपण पाहिले तर खरंच सुखावणारं चित्र आहे. आणि आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे शेतीमालाचं उत्पादन होतं आहे, निर्यातीमध्ये आपण प्रगती करतोय. पण आता स्पर्धा, निर्यात म्हटली की स्पर्धा आली, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण जाऊन ही गोष्ट करणार आहोत. तर आपल्या देशाचे स्पर्धक कोण आहेत आणि आपल्या शेतकरी बांधवांना बाहेरच्या देशांमध्ये संधी कशा प्रकारच्या आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आज आपल्या शेतकरी बांधवांनी यात यायचं म्हटल्यानंतर यामध्ये नक्की कुठे कुठे संधी आहे याचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे. तर परिस्थिती अशी आहे की आपण जर का कम्प्लीट कृषी मालाचा जगभराचा आंतरराष्ट्रीय व्यापार जर बघितला, इंटरनॅशनल ट्रेड, तर जवळपास 750 अमेरिकन बिलियन डॉलर एवढा आहे. आणि त्यापैकी आपल्या देशाचा जर पर्सेंटेज बघितला तर ते 4 ते 5% आहे, 40 ते 41
अमेरिकन बिलियन डॉलर, तर ते आपल्याला नक्कीच वाढवण्यासाठी संधी आहेत असं यातनं आपल्याला दिसतंय. बरोबर. मग ह्या संधी नक्की कुठे कुठे आहेत? तर यामध्ये आपण 3 क्रायटेरियाच्या बेसवरती आपण ह्या संधी कुठे आहे हे जर आपण विस्तृतपणे बघूया, तर यामध्ये पहिला जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया असा आहे की यामध्ये आपल्या भारतीय वंशाची लोक ही जगभरामध्ये विविध देशांमध्ये आज आहेत. होय. त्यामध्ये जर बघितलं तर सौदी अरेबियामध्ये जवळपास 41 लाख भारतीय तिथे आज आहेत आणि स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये अमेरिकेमध्ये जवळपास 39 लाख भारतीय तिथे आहेत. त्यानंतर 34 लाख जी आपली लोकसंख्या आहे UAE मध्ये आहे, 29 लाख लोकसंख्या ही मलेशियामध्ये आहे आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये 19 लाख आहे, कॅनडामध्ये 17 लाख लोकसंख्या आहे. तशी पूर्ण जगभरामध्ये भारतीय वंशाची जवळपास 2 कोटीपर्यंतची लोकसंख्या ही आपली परदेशात आहे आणि नक्कीच हा भारतीय ग्राहक आहे, हा आपला कृषीमाल नक्कीच त्या ठिकाणी आवडीने खाणार आहे. त्यामुळे आपल्याला अशा देशामध्ये आपला कृषीमाल निर्यात करण्यासाठी संधी आहेत हे म्हणायला हरकत नाही. बरोबर. त्यानंतर दुसरा जो क्रायटेरिया आहे की आपला कृषीमालाच्या संधीच्या बाबतीत, तर आज जगामध्ये कृषीमाल आयात करणारी खूप देश आहेत. त्यातली जे काही प्रमुख देश सर, या मुद्द्याकडे आपण येऊयात. मी थांबवतोय तुम्हाला. आपल्याला फोन येतोय. गोपाल काबरा आपल्याला फोन करतायत बुलढाण्याहून. नमस्कार गोपालजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, आमच्याकडे जांब आहे सर. नमस्कार. 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 आमच्याकडे जांब आहेत सर, 100% सेंद्रिय पद्धतीनं तयार केलेले आहेत. आता हे पहिलंच वर्ष आहे, तर जांबाची निर्यात होऊ शकते का? हो, जांबाची सुद्धा निर्यात होते. जांबाची निर्यात ही सुद्धा मध्यपूर्व आशियाई देशांमध्येच प्रामुख्याने होते. याच्यामध्ये अर्का अनामिका आणि परभणी क्रांती या व्हेरायटीचे किंवा या वाणाचे जर आपले पेरू असतील तर त्याला त्यांचं निर्यात होण्यासाठी संधी आपल्यासाठी आहेत आणि पेरूसुद्धा निर्यात होतात. आपण दुबई, सौदी अरेबिया या देशामध्ये जिथे भारतीय वंशाचे लोक आहेत ना, त्या देशामध्ये आपले पेरू आणि जांब जाऊ शकतात. बरोबर. सर, यापूर्वी आपण आपल्या देशाचे स्पर्धक कोण आहेत याविषयी सांगत होता. निर्यातीमध्ये आपल्याला स्पर्धेत टिकून राहायचं असेल बरोबर, तर कोणत्या देशांशी आपल्याला स्पर्धा करावी लागणार आहे? बरोबर. आपण त्याच्या दुसऱ्या क्रायटेरियाच्या संदर्भात बोलत होतो. बरोबर. तर त्यामध्ये जगामध्ये असे काही देश आहेत की ते कृषीमाल मोठ्या प्रमाणात आयात करतात. तर त्यामध्ये प्रामुख्यानं अमेरिका आहे, जर्मनी आहे, त्यानंतर पुढे चालून चीन आहे. चीनसुद्धा भारताच्या कृषीमालाचा आयातदारापैकी एक प्रमुख देश आहे. तिथे सुद्धा निर्यातीसाठी संधी आहेत. त्यानंतर इंग्लंड आहे, जपान आहे, आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसेल याच्यामध्ये, नेदरलँड आहे, फ्रान्स आहे, कॅनडा, जपान, बेल्जियम हे देशसुद्धा जगातले प्रमुख कृषीमालाचे आयातदार देश आहेत. त्यामुळे नक्कीच या देशांमध्ये जर का आपला कृषीमाल आपण पाठवू शकलो तर आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल आणि चांगला दर मिळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकणार आहे. हा झाला दुसरा क्रायटेरिया. परंतु यापेक्षा पुढचा एक तिसरा क्रायटेरिया जो आहे, मी आमच्या स्तरावरती अभ्यास केला आहे आणि त्यात आमच्या असं निदर्शनास आलं की जगामध्ये असे काही देश आहेत की त्या देशांची आयात गेल्या 4 ते 5 वर्षातली आयात ही काही पटीत वाढलेली आहे. पर्सेंटेजमध्ये नाही सांगत मी आपल्याला, पटीमध्ये वाढलेली आहे. ज्यामध्ये उदाहरणादाखल सांगायचं म्हटलं तर म्यानमारची गेल्या 5 वर्षातली आयात जर कृषीमालाची आयात बघितली तर 13 पटीने वाढलेली आहे. त्यानंतर व्हिएतनाम आहे, 6 पटीनं आयात वाढलेली आहे. त्यानंतर युगंडा आहे, लाओस आहे, किर्गिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, त्यानंतर अझरबैजानसारखे देश आहेत, बेलारस म्हणून एक देश आहे. आपल्याला बऱ्याच वेळा ही नावसुद्धा माहीत नाहीत, परंतु या देशाचे कृषीमालाची आयात ही गेल्या काही वर्षामध्ये खूप मोठ्या पटीत वाढलेली आहे. त्यामुळे नक्की आपण त्या ठिकाणी निर्यात करण्यासाठी आपली संधी म्हणून जर बघितलं तर आपल्याला चांगलं मार्केट उपलब्ध होऊ शकेल. बरोबर. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न विचारला होता त्यासोबतच स्पर्धेच्या बाबतीमध्ये की आपल्या कृषीमालाची स्पर्धा कुठे कुठे आहेत. तर आपण दोन बाजारपेठा जर विचार केल्या त्याच्यामध्ये, तर पहिली बाजारपेठ युरोप, जी आज सर्वात शाश्वत आणि चांगला दर देणारी जगातली मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते. तर या बाजारपेठेसाठी आपल्याला जे काही कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, तर ती प्रामुख्याने आहे ती मेक्सिको, स्पेन, त्यानंतर पेरू, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड या देशांची, मोरोक्को या देशांची मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला स्पर्धा त्या ठिकाणी आहे. आणि तेच आपण जर का दुसरी बाजारपेठ, मध्यपूर्व देशांची बाजारपेठ आज जगातली सर्वात मोठी बाजारपेठ ओळखल्या जाते, तर या बाजारपेठेमध्ये आपल्याला जी स्पर्धा आहे ही स्पर्धा आहे चीन, थायलंड, त्यानंतर इस्रायल, जॉर्डन, काही प्रमाणामध्ये इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांचीसुद्धा आपल्याला काही भागामध्ये आपल्याला स्पर्धा
करावी लागते, तर असे हे देश आपल्या शेजारचे देश आहेत जे आपल्याला स्पर्धक म्हणून आहेत. बरोबर. आणि याचा अतिशय सविस्तरपणे उलगडा आपण सर या ठिकाणी केला. आपल्याला या स्पर्धेमध्ये राहायचं आहे, त्यामुळं याची माहिती आपण शेतकरी बांधवांना दिली. आता सर आपण महाराष्ट्राकडे येऊयात. तुम्ही देश आणि जागतिक स्तरावरची परिस्थिती आता सांगितली, पण महाराष्ट्रामध्ये कृषी मालाचं उत्पादन अर्थात तुम्ही मगाशी उल्लेख केला की खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तर महाराष्ट्रातली सध्या स्थिती काय आहे आणि आपल्या महाराष्ट्राची ज्या काही जमेच्या बाजू आहेत त्या कोणत्या आहेत, याविषयी आपण काय सांगाल? अ, महाराष्ट्रामध्ये उत्पादन किती कसं होतं हे आपण चर्चा केली आहे. महाराष्ट्राला देशाचा एक हॉर्टिकल्चर बाउल, फलोत्पादनाचे एक बास्केट अशा पद्धतीनं महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये फलोत्पादन पिकं जी आहेत, फळं आणि भाजीपाला याचं मोठं उत्पादन आपण राज्यामध्ये घेतो आहे. नुसतं उत्पादनच नाही तर आपण निर्यातीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे निर्यात करतो आहे. अग्रेसर राज्य म्हणून आपलं देशामध्ये आपलं एक कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये आहे. तर यामध्ये जी निर्यात होते आहे ही जर बघितली, आपण डिटेलमध्ये बघितली तर आंबा आपण आपल्या देशाच्या एकूण निर्यातीच्या 90% निर्यात ही आपल्या महाराष्ट्रातून करतो आहे. खरी हे 70 ते 75% असते, परंतु आपल्यासमोर जो ग्राफ मी टेबल आपल्यासमोर ठेवला आहे, या टेबलमध्ये आपल्याला लक्षात येईल की हे 20-21ची आकडेवारी आहे. कोरोना काळामध्ये बाकी राज्यातनं निर्यात फारशी झाली नाही, जी महाराष्ट्रातनं झाली. त्यामुळे आपल्या असं निदर्शनास येते की आंब्याची सुद्धा जवळपास 89% निर्यात ही आपल्या एकट्या महाराष्ट्र राज्यातून आपण केली आहे. द्राक्षाची सुद्धा 89% आहे. मनुका, बेदाना जे आहे ते 90% आहे. केळीची 75% निर्यात ही एकट्या आपल्या महाराष्ट्र राज्यातून झालेली आहे. कांद्याची सुद्धा 54% निर्यात आपण राज्यातून केली. असं विविध फळं भाजीपाल्याची जवळपास एक 40 ते 45%, म्हणजे ओव्हरऑल जर सर्व कृषी मालाची निर्यात जर आपण बघितली तर आपली महाराष्ट्राचा शेअर जो आहे, महाराष्ट्राचा वाटा जो आहे, हा देशामध्ये 40 ते 45% सुद्धा जास्त आहे. तर अशा पद्धतीची आपली ही परिस्थिती सर, या मुद्द्याकडे आपण परत येऊयात. आपल्याला एक फोन येतोय. संतोष पवार फोन करतायत औरंगाबादहून. नमस्कार संतोषजी, आपला प्रश्न विचारा. साहेब, आपल्याला कांद्याची याची गुळाची निर्यात करता येईल का युरोप कंट्रीमध्ये? कुठलं कमोडिटी आपण प्रश्न परत विचारा. हा, गुळाची निर्यात करता येईल का आपल्याला, असा त्यांचा प्रश्न आहे. संतोष पवार औरंगाबाद. होय, गुळाची सुद्धा निर्यात आपल्या देशातनं होते आहे. आपला गुळ जो आहे हा गुळ जर आपण बाजारपेठा बघितल्या तर गुळ हा दक्षिण पूर्व आशियाई देश जे आहेत त्या देशांमध्ये होते, मध्य पूर्व आशियाई देशांमध्ये होते, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश जे नजीकचे देश आहेत इथे सुद्धा आपल्या गुळाची निर्यात होते. आणि आता बरेच जे आपले शेतकरी बांधव आहेत हे सेंद्रिय गुळाच्याकडे सुद्धा वळलेले आहेत. तर सेंद्रिय गुळाला सुद्धा आपलं जर त्याचं प्रमाणीकरण असेल तर आपल्याला युरोपमध्ये सुद्धा आणि अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्याला गुळाची निर्यात करता येऊ शकणार आहे, किंवा आपण लोक आज आपले बांधव करतायत. फक्त यातला महत्त्वाचा भाग हा आहे की गुळाची निर्यात करत असताना ज्या युनिटमध्ये आपण हे गुळ तयार करतो आहे त्या युनिटला आपण फसाई म्हणून एक संस्था आहे भारत सरकारची, फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, बरोबर, त्याचं आपल्याला प्रमाणीकरण त्या युनिटला घेणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला आपण ज्या ठिकाणी गुळ तयार करतो आहे तिथे हायजिनिक आपण मेंटेन करतो की नाही, त्या ठिकाणी वापरणारे जे युटेन्सिल्स आहे, भांडे आहेत, ते आपण त्या ग्रेडचे वापरतो की नाही, या सर्व गोष्टीचं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला प्रमाणीकरण करून घ्यायचं असते. आणि ते प्रमाणीकरण केल्यानंतर ते जर प्रमाणपत्र आपल्याकडे फसायचं प्रमाणपत्र असेल तर आपण आपल्या गुळाची सुद्धा निर्यात करू शकतो. आणि बरीच मंडळी ही गुळाची निर्यात सध्या करतात. बरोबर. सर, आता यापूर्वी आपण महाराष्ट्रातील निर्यातीची परिस्थिती तुम्ही सांगत होता. कोरोनाच्या काळामध्ये आपण खास करून महाराष्ट्र राज्याने खूप चांगल्या प्रकारे निर्यात केलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राची काही बलस्थानं आहेत याविषयी आपण सांगत होता. तर यामध्ये आपण अजून सांगावं सर. बरोबर. एक तर सर्वात पहिलं बलस्थान म्हणता येईल की उत्पादन. आज मुबलकता राज्यामध्ये तिन्ही ऋतू खूप व्यवस्थित पद्धतीत जनरली असतात आणि त्यामुळे दर्जेदार मालाचं कुठल्या ना कुठल्या फळाचं किंवा भाजीपाल्याचं उत्पादन हे राज्यामध्ये होतेच होते, वर्षभर होते. त्यामुळे आपण सातत्यानं आपल्या फळ आणि भाजीपाल्याची निर्यात करू शकतो. हे आपलं नक्की एक महत्त्वाचं बलस्थान म्हणता येईल. त्यानंतर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन झालेलं आहे. म्हणजे पायाभूत सुविधा. कुठलाही कृषीमाल निर्यात करायचा म्हटला की त्यासाठी पायाभूत सुविधांची गरज असते. तर त्या पायाभूत सुविधासुद्धा आपण राज्यामध्ये भूषणावं हे आहे की देशामध्ये सर्वप्रथमच अशा पद्धतीच्या सुविधा आपल्या राज्यामध्ये निर्माण केलेल्या आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या पुढाकाराने 90-91 पासूनच द्राक्षामध्ये आपण अशा पद्धतीच्या सुविधा उभ्या केल्या. त्यानंतर 2002-03 नंतर ॲग्री एक्सपोर्ट झोन जेव्हा आलेत तेव्हा आपण काही सुविधा पॅक हाऊसेस, एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर्स आपण राज्यामध्ये उभे केले. आणि या सर्व पायाभूत सुविधांमुळे देशातून किंवा राज्यातून खूप मोठ्या प्रमाणात कृषी मालाची निर्यात व्हायला लागलेली आहे. एवढंच नाही तर आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे की जगातल्या
सर्व प्रमुख देशातील प्रमुख शहरांना जोडणारे जे विमानतळ आहे, हो. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, हे आपलं राज्यामध्ये आहे. बरोबर. त्यानंतर देशातून जो काही कृषी मालाची निर्यात होते त्याच्या 70 ते 75% हे JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, इथून आपली निर्यात होते. नावाशेवा हे बंदर आहे, हे बंदर देखील आपल्या महाराष्ट्रात आहे. तर अशा पद्धतीचं एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आपल्या महाराष्ट्राचं आहे. आणि याही पुढे जाऊन मी म्हणेल की कुठलंही नवीन तंत्रज्ञान आलं तर ते तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आपल्या शेतकरी बांधवाची, जे महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवाची जी मानसिकता आहे, ते नक्कीच त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा त्याच्यामध्ये वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या सर्व गोष्टींमुळे आज राज्यातून खूप मोठ्या प्रमाणात आपण कृषीमाल निर्यात करू शकतोय. बरोबर. ही आपल्या काही जमेच्या गोष्टी आहेत आपल्या राज्याकडं आणि मुळात आपले शेतकरी बांधव सकारात्मक वृत्तीने ह्या सगळ्या गोष्टी मध्ये विकास करत आलेले आहेत. त्यामुळं आपल्या निर्यातीमध्ये, महाराष्ट्राच्या निर्यातीमध्ये वाढ होताना दिसून येते. आता सगळ्यात प्रामुख्याने जी शंका आहे किंवा जो प्रश्न मनामध्ये येतो शेतकरी बांधवांचा की यासाठी परवाने कोणते लागतात, तर याविषयीची माहिती आपण द्यावी सर. आपल्या शेतकरी बांधवांनी नक्कीच स्वतः निर्यातदार व्हावं, हे आमचा शासनाचा नेहमीसाठीचा एक प्रयत्न असतो. आणि यासाठी बऱ्याच वेळा असं वाटतं की याच्यामध्ये काही गोष्टी कठीण आहेत का, परंतु ह्या गोष्टी खूप सुकर झालेल्या आहे. पूर्वी याच्यामध्ये खूप वेळ जायचा, परंतु शासनाने हे सर्व परवाने काढण्यासाठीच्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत ह्या आज आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेलं आहे. घरी बसूनसुद्धा हे परवान्यांचं काम आपल्याला करता येऊ शकतं. तर यातला सर्वात पहिला जो महत्त्वाचा परवाना आहे तो आहे आयात निर्यात परवाना. त्याला आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट कोड म्हणतो. डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड, वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार ही संस्था आहे. तर त्यांच्याकडनं हे एक्सपोर्ट इम्पोर्ट कोड दिले जाते. अत्यंत सोपी त्याची पद्धत आहे. याच्यामध्ये आपला कंपनी किंवा आपली जे काही लिगल एंटिटी असेल त्याचे रजिस्ट्रेशनचे कागदपत्र, त्यानंतर बँकेचे कॅन्सल चेक, त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो आणि त्यानंतर त्यांची फीज, या 5च गोष्टी जर आपण त्यांच्या वेबसाईटवरती भरल्या तर आपल्याला 1 तासामध्ये आपल्याला आपलं एक्सपोर्ट इम्पोर्ट कोडचा ईमेल प्राप्त होतो. इतकी ही सिस्टम सोपी झालेली आहे. हे झाल्यानंतर केंद्र सरकारने काय केलं आहे की विविध कृषी मालासाठी त्याच्या प्रमोशनसाठी काही एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल सेटअप केलेले आहे. आपला जो विषय आहे फळं, भाजीपाला, प्रक्रियायुक्त पदार्थ, लाईव्हस्टॉक, दुग्ध व्यवसाय, याच्यासाठीची जी संस्था आहे ती ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, अपेडा म्हणून जी संस्था आहे, या संस्थेचं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर ही सुद्धा ऑनलाईन पद्धतीमध्ये यांची सिस्टम आहे. त्याला आपण RCMC म्हणतो, रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट, हे आपण घ्यावं लागतं. हे झाल्यानंतर मग पुढे आपल्याला आपलं जे ॲक्च्युअल जेव्हा आपण कन्साइनमेंट करणार असतो तेव्हा आपल्याला कस्टमसोबत आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये त्याला आईसगेट नावाची एक सॉफ्टवेअर सिस्टम आहे. त्याला इंडियन कस्टम्स इलेक्ट्रॉनिक गेटवे असं आपण म्हणतो. की निर्यात जेव्हा करतो तेव्हा विविध कागदपत्र त्याला लागतात. तर या कागदपत्राचं वन विंडो सिस्टममध्ये काम करण्याच्या अनुषंगानं कस्टमने खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि हे आईसगेट वेबसाईट आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. याचं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि त्यानंतर जे आणखी महत्त्वाचं प्रमाणपत्र आपल्याला सर्टिफिकेशन लागतं ते लागतं NPPO, नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन. हे कृषी विभाग भारत सरकारची संस्था आहे. आणि जेव्हा आपला कृषीमाल आपण परदेशात निर्यात करतो तेव्हा त्या कृषीमाल हा त्या देशाच्या काही निकषांनुसार आपण माल तिथे पाठवतो आहे. तर याबद्दलचं आपल्या वतीनं भारत सरकारचे अधिकारी हे प्रमाणित करून देतात. तर अशा पद्धतीचं एक फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट आपल्याला त्या मालासोबत पाठवायचं असतं. ते देण्याची जे सर्टिफिकेट देणारी जी एजन्सी आहे, संस्था आहे, ती संस्था म्हणजे NPPO. त्यामुळे आपल्याला NPPOचं सुद्धा रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं. अशा पद्धतीचे हे ताज्या कृषी मालासाठीचे हे परवाने आपल्याला लागतात. पण आपण जर का प्रक्रियायुक्त माल पाठवणार असू तर आपल्याला फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, मी थोड्या वेळापूर्वी बोललो गुळाच्या केसमध्ये, तसं ते जे फॅक्टरी जिथे आपण हा माल तयार होणार आहोत त्याला फसाईचं लायसन्ससुद्धा घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीचे हे परवाने आपल्याला काढावे लागतात. पण अत्यंत सोपी अशी पद्धत आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी त्यात मनात बाऊ न ठेवता हे जर का काम केलं तर हे सर्वच सर्व जवळपास 15 ते 20 दिवसामध्ये हे सर्व परवाने आपले पूर्ण होऊ शकतात. हो सर, आपल्याला फोन येतो या ठिकाणी एक. हो, विनोद आढे फोन करतायत आपल्याला हॅलो, औरंगाबादहून. बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा विनोदजी. नमस्कार सर. नमस्कार. सर माझा प्रश्न आहे. नमस्कार सर. नमस्कार. बोला. नमस्कार. प्रश्न विचारा आहे आपला. की उन्हाळी कांद्याची निर्यात कोणत्या देशात करावी आणि कशी करावी? उन्हाळी कांद्याची निर्यात करायची आहे, कशी करावी? कांदा हा निर्यातीसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे.
आणि आपण देशामधून जवळपास एक 20 ते 25 लाख मेट्रिक टन एवढ्या कांद्याची निर्यात आपण देशातून करतो. आणि ही निर्यात जी आहे, आपला जो लाल कांदा आहे, महाराष्ट्रात जो आपण लाल कांदा जो उत्पादित करतो, याची निर्यात ही प्रामुख्याने गल्फ कंट्रीजमध्ये, जे आखाती देश आहेत, या देशामध्ये होते, ज्या ठिकाणी आपला जो कांदा आहे, या लाल कांदा, या लाल कांद्याची जो तिखटपणा आहे हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपला हा कांदा हा आखाती देशामध्ये, मुस्लिम देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवडीने खाल्ला जातो. त्यामुळे आपल्याला त्या देशामध्ये निर्यातीसाठी संधी आहेत. त्याच्यामध्ये मग दुबई आहे, त्यानंतर ओमान आहे, कतार आहे, कुवैत आहे, बहारीन आहे, सौदी अरेबिया आहे. तर या देशामध्ये आपली निर्यात आपण कांद्याची करू शकतो. बरोबर. आता कृषी माल उत्पादनामध्ये निर्यात करताना आपल्याला प्रक्रिया काय आहे, शासनाच्या आणखी काही योजना आहेत, पॅकेजिंग कसं करायचं हे आपण जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत. निर्याती संदर्भातील चर्चा करतोय आपण. सर, आपण आता कृषी पणन मंडळात कार्यरत आहात, व्यवस्थापकीय या पदावरती. तर पणन मंडळ या संदर्भात कशा पद्धतीने काम करत आहे? कृषी पणन मंडळाचं त्याच्या स्थापनेपासूनच कृषीमाल निर्यातीमध्ये एक मोठ्या प्रमाणाचं योगदान राहिलेलं आहे. यामध्ये एक 3-4 वेगळ्या फ्रंटवरती आपण कृषी माल निर्यात वृद्धीसाठी काम करतो. यातला सर्वात पहिला जो पार्ट आहे तो आहे कॅपॅसिटी बिल्डिंग, क्षमता वृद्धी. मग त्यामध्ये शेतकऱ्यांची असेल, अधिकाऱ्यांची असेल, अशा पद्धतीचं आपण काम करतो. यामध्ये जेव्हा 2002-03 मध्ये भारत सरकारने जेव्हा ॲग्री एक्सपोर्ट झोन्स डिक्लेअर केले, तेव्हा ते ॲग्री एक्सपोर्ट झोन्समध्ये 6 कमोडिटीसाठीचे ॲग्री एक्सपोर्ट झोन्स हे कृषी पणन मंडळाकडे नोडल एजन्सी म्हणून दिले गेले. तर त्यावेळी आपण शेतकऱ्यांना गाव स्तरावरती प्रशिक्षण दिलं. सुमारे 50,000 शेतकऱ्यांना आपण त्यावेळी प्रशिक्षण दिलं आहे. मग ते निर्यात कशी असली पाहिजे, निर्यातीसाठी मालाची गुणवत्ता कशी असली पाहिजे, निर्यात कशी करतात, या पद्धतीचं आपल्याला त्याच्यामध्ये आपण गायडन्स केलेलं आहे. त्यानंतर कमोडिटी स्पेसिफिक काही संत्रा असेल, डाळिंब असेल, केळी आहे, याबद्दलचे आपण काही कमोडिटी स्पेसिफिक ट्रेनिंग प्रोग्राम आपण यावेळी घेतले आणि शेतकऱ्यांना त्यात ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यानंतर कृषी पणन मंडळामार्फत आपण एक हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स चालवतो. आज मोठ्या प्रमाणामध्ये कृषी मालाच्या संधी उपलब्ध आहे, परंतु याच्यामध्ये निर्यातदार खूप कमी आहे. आणि हे जे निर्यातदार आहेत, हे सर्व निर्यातदार प्रामुख्यानं खाजगी निर्यातदार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यामध्ये यावं, या अनुषंगानं आपण प्रत्येक महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये हा कोर्स आयोजित करत असतो. 5 दिवसाचा हा निवासी अभ्यासक्रम आहे आणि याच्यामध्ये आपण जवळपास 20 ते 21 सेशन्स याच्यामध्ये कव्हर करतो, ज्यामध्ये शासकीय यंत्रणेचा सहभाग काय, याच्यामध्ये निर्यातीच्या संधी कुठे कुठे आहेत, कागदपत्र काय काय असायला लागतात, बँकेचा कशा पद्धतीत सहभाग असला पाहिजे, विमा काय आहे, वेगवेगळ्या देशांचे मानकं काय आहेत, त्याच्यासाठी काय स्पेशल फॅसिलिटीज लागतात, या सर्व गोष्टीचं आपण ट्रेनिंग याच्यामध्ये देतो. असा हा 5 दिवसाचा आपला एक हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो पायाभूत सुविधांचा. मी आपल्याला आता बोललो की पायाभूत सुविधा, कृषी माल निर्यात म्हटलं की त्यामध्ये पायाभूत सुविधांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आहे. तर अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा उभे करण्याचं काम देखील कृषी पणन मंडळाने देशात सर्वप्रथमच पणन मंडळाने केलं आहे. अपेडा आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे, पणन मंडळाचा स्वनिधी आहे. तर यातून अशा विविध सुविधा कृषी पणन मंडळाने उभ्या केलेल्या आहे. आपल्यासमोर काही फोटोग्राफ्स मी त्या फॅसिलिटीचे आपल्यासमोर ठेवतो आहे. तर ह्या निर्यात सुविधा केंद्रांमध्ये प्रामुख्यानं प्री कूलिंग आहे, कोल्ड स्टोरेज, रायपनिंग चेंबर, पॅकिंग ग्रेडिंग लाईन, पॅक हाऊसेस, अशा विविध सुविधा त्या ठिकाणी आहेत. आणि यातून जवळपास आतापर्यंत आपण एक 1.5 ते 2.25 लाख मेट्रिक टन एवढ्या कृषी मालाची निर्यात केलेली आहे. या सुविधांचं आणखी दुसरं महत्त्व हे आहे की यातनं वेगळ्या पद्धतीचं एक शेतकऱ्यांना कृषी निर्यातीसाठीची गुणवत्ता काय असते याचा अभ्यास होऊ शकला. नवनवीन बाजारपेठा खुल्या होण्यासाठी त्याचा उपयोग झाला. रोजगार निर्मिती झाली. आणि जेव्हा कृषी पणन मंडळाने जवळपास ह्या 44 सुविधा आज राज्यामध्ये उभ्या केल्या, तर सद्य परिस्थिती अशी आहे की देशामध्ये जवळपास 250 अशा सुविधा आहेत. त्यातल्या 150 सुविधा ह्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे या सुविधांचा महत्त्व बघून खाजगी गुंतवणूकदारांनी सुद्धा अशा पद्धतीच्या सुविधा आपल्याला आज उभ्या केलेल्या आहेत. काही सुविधांचे फोटोग्राफ्स पुन्हा आणखी आपल्या समोर मी ठेवतोय, आपण दाखवूयात ते फोटो. तर अशा पद्धतीच्या काही स्पेशल ट्रीटमेंट सुविधा सुद्धा कृषी पणन मंडळ उभ्या केलेल्या आहे. आपल्याला काही जे विकसित देश आहेत त्या विकसित देशांना माल पाठवायचा असेल तर त्या ठिकाणी विविध प्रक्रिया त्यावर करावी लागते. जसं जापानला, आपल्याला न्यूझीलंडला, साऊथ कोरियाला काही माल पाठवायचा असेल त्याच्यावरती व्हेपरी ट्रीटमेंट करावी लागते. तर ती सुविधा आपल्याकडे आहे. त्यानंतर पुढच्या स्लाईडमध्ये आपण दाखवलं आहे की अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांना आंबा, डाळिंब जर आपल्याला निर्यात करायची असेल तर ते सुद्धा आपल्याला त्यासाठी असणारे जे विकिरण सुविधा केंद्र आहे हे सुद्धा जवळपास
जवळपास 40 ते 45 कोटी रुपये खर्च करून या कॅपॅसिटीचं देशात एकमेव सुविधा केंद्र हे आपल्या राज्यामध्ये आपण कृषी पणन मंडळ उभं केलेलं आहे आणि यातून आपण आंबा, द्राक्ष, त्यानंतर डाळिंब आहे, सुकामेवा आहे, पशुखाद्य आहे, अशा पद्धतीचा विविध कृषीमाल आपण इथून सुद्धा निर्यात करतो आहे. तर अशा पद्धतीचं हे झालं पायाभूत सुविधांचं काम. तसंच कृषी पणन मंडळामार्फत आपण काही बाहेर सेलर मीट्स आयोजित करतो. मी सांगितलं हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स आपला आहे, त्यातले जे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासाठी बाहेर सेलर मीट्सचं आपण आयोजन करतो. त्यानंतर राज्यामध्ये आपण काही निर्यात वृद्धीसाठीच्या योजना ह्या कृषी पणन मंडळामार्फत आपण राबवतो आहे, ज्याच्यामध्ये समुद्रमार्गे जर का निर्यातदाराने निर्यात केली तर त्याला आपण 50,000 रुपये प्रति कंटेनर इतकं आपण अर्थसहाय्य त्यामध्ये देतो. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नुकताच आपण राज्य सरकारचा आशियाई विकास बँक अर्थसहाय्य जो प्रकल्प आहे तो प्रकल्प आपण राज्यामध्ये राबवतो आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं डाळिंब, संत्रा, केळी, त्यानंतर भेंडी आहे, हिरवी मिरची आहे, मोसंबी, पेरू, चिकू, सीताफळ या सर्व पिकांसाठीचे मूल्य साखळी विकसित करण्याच्या अनुषंगाने आपण याच्यामध्ये काम करतो आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांची क्षमता वृद्धी आहे, त्यानंतर मूल्यवृद्धीसाठी किंवा निर्यातीसाठी त्यात काम करणारे जे स्टेक होल्डर्स असतील त्याला आम्ही व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स म्हणतो, तर त्यांनासुद्धा अर्थसहाय्य आहे, कमी दरामध्ये वित्त सहाय्याचा पुरवठा आहे. अशा पद्धतीचं विविध काम आपण या मॅग्नेट प्रकल्पामार्फत देखील करणार आहोत. या संदर्भामध्ये अजून माहिती देताना आपण कृषी पणन मंडळ कशा पद्धतीने काम करते याविषयी आपण काय सांगाल सर? यामध्ये जर आपल्याला पुढे आणखी बघायचं म्हटलं तर यामध्ये बाकी मी आपल्याला सांगितलं की बाहेर सेलर मीट्स आहे किंवा विविध निर्यातीच्या अनुषंगानं वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत, तर हे देखील आपण कृषी पणन मंडळ आयोजित करतं आणि यातून आपली निर्यात वृद्धी करतो. बरोबर. अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची भूमिका कृषी पणन मंडळ या ठिकाणी बजावताना दिसून येत आहे. खूप चांगल्या प्रकारचे प्रयत्न कृषी पणन मंडळ करत आहे. सर, आता पॅकेजिंग हा एक महत्त्वाचा भाग असतो निर्यातीमध्ये, तर या पॅकेजिंग विषयीची माहिती देताना आपण काय सांगाल? कुठलाही कृषीमाल जेव्हा आपण निर्यात करतो तेव्हा तो ग्राहकापर्यंत सुरक्षितरित्या पोहोचण्याची गरज आहे आणि तो त्याला सुरक्षितरित्या पोहोचत असेल तर पॅकेजिंगचं सर्वात महत्त्व आहे. त्यामुळे दर्जेदार मालाचं दर्जेदार पॅकेजिंग असण्याची गरज आहे. त्याचं जे पॅकेजिंग मटेरियल आहे हे सुद्धा दर्जेदार असलं पाहिजे. त्यावरती जे लेबलिंग करतो आपण ते सुद्धा एक यथायोग्य असलं पाहिजे. अशा पद्धतीचं पॅकेजिंग असलं पाहिजे. आणि या पॅकेजिंगच्या अनुषंगानं सांगताना ते कसं असलं पाहिजे, तर ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग म्हणून एक संस्था आहे, त्या संस्थेने काही पॅकेजिंग स्टँडर्ड निर्यातीसाठी तयार केलेले आहे, तर ते त्यानुसार ते पॅकेजिंग असलं पाहिजे. माल हा ग्राहकाच्या हातात पोहोचेल तेव्हा तो दबणार नाही, तो खराब होणार नाही, त्याचा फ्रेशनेस राहील, ही काळजी त्यात घेतल्या गेली पाहिजे त्या पॅकेजिंगमध्ये. त्यानंतर 3 प्लाय किंवा 5 प्लायचे बॉक्सेस आपल्याला याच्यामध्ये पाठवायचे असतात. त्यानंतर आपल्याला बॉक्सेस जे टाईप जर बघितले तर स्क्रीनवरती बघा मी आपल्याला दाखवतो आहे, याच्यामध्ये फ्लिप टाईपचा बॉक्स असतो. त्यानंतर टॉप बॉटम टाईपचे काही बॉक्सेस आपल्याला याच्यामध्ये वापरले जातात जेणेकरून त्याची स्ट्रेंथ चांगली होऊ शकेल. त्यानंतर पुढचा जो बॉक्स आहे तो स्क्रीनवरती आहे आपल्यासमोर, ओपन टॉप पॅकेजिंग. म्हणजे आज युरोपमध्ये जर आपला माल पाठवायचा असेल तर त्या ठिकाणी त्या बॉक्समध्ये नक्की मी कुठला माल घेतोय, खरेदी करतोय, तर हे सुद्धा त्या ग्राहकाला दिसलं पाहिजे अशी त्या ग्राहकाची मागणी असते. त्यामुळे ओपन टॉप पॅकेजिंग आपण त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर सनबोर्ड किंवा थर्माकोलचं पॅकेजिंग सुद्धा आज वापरलं जाते आहे. तसंच ज्या काही नवीन आधुनिक काही पद्धती आलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा नवीन तंत्रज्ञानानुसार मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग, ज्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याचं पर्सेंटेज जे आहे हे पर्सेंटेज नियंत्रित करून मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग सुद्धा आज वापरलं जातं, जेणेकरून त्याचं शेल्फ लाईफ वाढतं. कांदा किंवा लसूण असेल तर तो नायलॉन पॅकेजिंग बॅगमध्ये वापरला जातो. तर अशा पद्धतीचं विविध पॅकेजिंग आणि त्यानंतर त्या बॉक्सवरती जे लेबलिंग आहे हे लेबलिंग सुद्धा यथायोग्य असलं पाहिजे, जेणेकरून तो माल त्यामध्ये फळं असेल तर नंबर ऑफ फ्रुट्स किती आहेत, त्याचं वजन किती, ग्रॉस वेट किती, नेट वेट किती. फोन घेऊयात. ओके, पुण्याहून फोन येतोय आपल्याला. वसंत जोशी फोन करतायत पुण्यातून. नमस्कार वसंतजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार सर. हा, नमस्कार. खूप छान कार्यक्रम आहे. मला 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न जो आहे की याच्यामध्ये पेमेंटची गॅरंटी कशी आपण घेऊ शकतो किंवा त्यासाठी इन्शुरन्स किंवा शिपर जो आहे त्याला पैसे परत कसे मिळू शकतील, हा एक महत्वाचा प्रश्न. आणि तो बाध्य करण्यासाठी किंवा त्याला बांधण्यासाठी अशी काय आपल्याकडे सिस्टीम आहे का?
बरं बरं, आपले दोन्ही प्रश्न चांगले आहेत सर. काय सांगाल, थोडक्यात सांगावं? हो, यामध्ये कृषी माल निर्यात जेव्हा आपण करतोय तेव्हा याच्यामध्ये विम्याची सुद्धा सुविधा आहे. याच्यामध्ये ECGC म्हणून संस्था आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. ही भारत सरकारची वाणिज्य मंत्रालय फायनान्स मिनिस्ट्रीची संस्था आहे आणि या संस्थेकडे जर आपण आपलं विमा काढला तर आपल्याला आपल्या ज्या मालाचा जो परतावा आहे हा परतावा मिळण्यासाठीचं एक ॲश्युरन्स आपल्याला याच्यामध्ये प्राप्त होऊ शकते. त्यामुळे ECGCचं आपण कव्हरेज त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. बरोबर. आणि दुसरं जे आहे ते पैसे येण्याच्या संदर्भामधलं दुसरं जे आपण विचारलं की याच्यामध्ये पैसे येण्यासाठी काय आपल्याला करता येऊ शकते याच्यामध्ये, तर प्रामुख्यानं याच्यामध्ये एक नवीन कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे की LC त्याला म्हणतो, लेटर ऑफ क्रेडिट. म्हणजे इम्पोर्टरच्या बँकेने एक्सपोर्टरच्या बँकेला दिलेली बँक गॅरंटी. त्यामुळे माल पाठवत असताना त्या अगोदर ॲग्रीमेंट करत असताना आपण त्याच्यामध्ये LCच्या पद्धतीनं जर आपण काम केलं तर आपल्याला पैसे परतावा मिळण्याची नक्कीच काही अडचण येणार नाही असं मला वाटते. बरोबर सर. आता पॅकेजिंगबद्दलची माहिती आपण दिली, पण याचबरोबर पॅक हाऊससुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात निर्यातीमध्ये. या संदर्भातील काही फोटो आपण प्रेक्षकांना दाखवावेत आणि माहिती द्यावी. याच्यामध्ये कुठल्याही कृषी मालाचं आपण जर निर्यात करायची म्हटली तर यामध्ये आपण त्या देशाची आयातदाराची जी मागणी आहे, गुणवत्तापूर्ण माल, त्यानंतर त्याच्यामध्ये रेसिड्यूचा इश्यू नसावा, रसायनांच्या उर्वरित अंशाचा इश्यू नसावा, त्यानंतर त्याच्यामध्ये रोड व कीडमुक्त हे पदार्थ असावे. तर अशा पद्धतीचा माल जर आपण पॅकहाऊस आपल्याला जर त्याची विश्वासार्हता त्या आयातदाराला द्यायची असेल तर त्या ठिकाणी मालाचं पॅकिंग हे पॅकहाऊसमध्ये झालं पाहिजे. अशा पद्धतीचं एक आंतरराष्ट्रीय लेव्हलवरतीच एक त्याच्यामध्ये नियमावली आलेली आहे. तर आपल्या देशामध्ये आपण अशा पद्धतीचे पॅकहाऊसेस उभे केलेले आहे. आपल्यासमोर स्क्रीनसमोर आपण म्हटल्याप्रमाणे काही फोटोग्राफ्स आपल्यासमोर ठेवतोय. तर हे पॅकहाऊसमध्ये अशा पद्धतीचा माल जो आहे हा माल इथे जे आपली ट्रेसेबिलिटी सिस्टीम आहे त्या ट्रेसेबिलिटी सिस्टीममधला जो माल आहे त्या शेतकऱ्याचा माल हा पहिल्यांदा आपण लॅबॉरेटरीला त्याचं सॅम्पल पाठवतो, त्याचं रेसिड्यूचं टेस्टिंग आपण करतो. तो माल जर तिथून पास झाला तर तो माल वातानुकूलित वाहनामध्ये तिथून क्रेट्समध्ये तो माल आपल्या पॅकहाऊसला येतो. तो तिथे आपल्या होल्डिंग रूममध्ये येतो. होल्डिंग रूममध्ये तिथे त्याचं NPPO अधिकारी तपासणी करतात. नंतर त्या मालाचं वॉशिंग ग्रेडिंग पॅकिंग होते. नंतर पुन्हा तो स्टॅकिंग रूमला आपण ठेवतो आणि त्यानंतर NPPO अधिकारी पुन्हा त्याची तपासणी करतात आणि त्यानंतर त्याचं ते फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट आपल्याला देतात आणि ते फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट जे आहे हे त्या कृषी मालासोबत निर्यात केलं जात असते. बरोबर. अतिशय उपयुक्त माहिती आपण सर या विषयातील शेतकरी बांधवांना दिली. खूप चांगल्या प्रकारच्या योजना शासनाच्या आहेत. तर आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातोय. वेळ अगदी थोडी शिल्लक आहे आपल्याकडं. शेतकरी बांधवांना कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल थोडक्यात? मी आपल्याला बोललो आहे की उत्पादन मोठं आहे, निर्यातीला मोठ्या प्रमाणात संधी आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी यामध्ये नक्की आलं पाहिजे आणि आपल्याला जो माल निर्यात करायचा आहे ग्राहकाच्या मागणीनुसार करायचा आहे. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोणत्या वाहनाची गरज आहे, त्याची गुणवत्ता कशी असली पाहिजे, त्याची सुगीपूर्व व्यवस्थापन कसं करायचं आहे, या सर्व गोष्टीचा आपण शेतकरी बांधवांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपल्याला रोग आणि कीडमुक्त असा आपल्याला माल पाठवायचा आहे. त्यामुळे त्याचं शेतामध्येच प्राथमिक अवस्थेतच त्याचं निर्मूलन करण्याच्या अनुषंगाने आपण एकात्मिक कीड व रोग नियंत्रण आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्यानंतर विकसित देशांना किंवा युरोपियन देशांना माल पाठवायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या मालामध्ये उर्वरित अंश नाहीत, रसायनांचे उर्वरित अंश नाहीत हे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला त्याला सांगायचं असतं किंवा ते आपल्याला प्रमाणित करून द्यायचं असतं. त्यामुळे तो त्यांच्या विहित मर्यादेत असावं या अनुषंगानं त्याची मर्यादा काय आहेत ह्या मर्यादा आपण समजून घेतल्या पाहिजे. त्यानंतर आपण ट्रेसेबिलिटीचा वापर केला पाहिजे. आज अपेडा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं जे आज ट्रेसेबिलिटी सॉफ्टवेअर विकसित केलं गेलेलं आहे तर हे ट्रेसेबिलिटीसुद्धा त्याच्यामध्ये आपलं महत्त्व काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं मी आपल्याला सांगेल की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात माल रिजेक्ट होतो तो म्हणजे पेस्टिसाइड रेसिड्यूचा जो इश्यू आहे. त्यामुळे हार्वेस्टिंगच्या तुमच्या काढणीच्या 2 ते 3 आठवड्यात नंतर तुम्ही कधीही कुठलीही फवारणी करू नका, जे त्या फळामध्ये किंवा त्या भाजीपाल्यामध्ये राहण्याची शक्यता असते, माल रिजेक्शन होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी याही पुढे जाऊन आपण हे एकट्या दुकट्याने न करता हे जर का आपण ग्रुपमध्ये आलो, एकत्र आलो, फार्मर प्रोड्युसर कंपनी सेटअप केली तर आपण आपला चांगल्या पद्धतीनं माल पाठवू शकू, एकाच गुणवत्तेचा माल वर्षभर सातत्यानं निर्यात करू शकू. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन आपल्याला हे काम करण्याची गरज आहे. बरोबर. आपल्याला एकत्र येऊन शेतकरी बांधवांनो या निर्यात क्षेत्रासंदर्भातील काम करण्याची गरज आहे. महत्त्वाचा संदेश सरांनी दिला आहे. पेस्टिसाईडचा वापर नियंत्रणात करा, ट्रेसेबिलिटीचा वापर करा आणि आपला जो शेतमाल आहे तो निर्यात करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहा, हा संदेश सरांनी या कार्यक्रमातून दिला. बराडे सर, आज तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाला, शेतकरी बांधवांना सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.